नमस्कार मित्रांनो. आपण बघितलं, आता मी काल परवा 2-3 दिवसा अगोदर व्हिडिओ टाकले. एस-आय-पी म्हणजे काय आहे हे लोकांना सांगितलं मी व्हिडिओ मार्फत. आणि त्याच्यानंतर सांगितलं की बाबा आम्हाला एस-आय-पी करायची, पण कशी करायची आणि कुठं करावं हे माहित नाही, याच्याबद्दल सांगा. तर त्यासाठीच आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. एस-आय-पी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करावी म्हणजे कुठून करू शकता बा एस-आय-पी, हे आपल्याला आपल्या ग्रामीण भागात लय जणांना माहित नाहीये. ओके, आता त्याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवायलाय. आणि हे व्हिडिओ काय जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, जेणेकरून काय होईल माहिती का, तुम्हाला जर सबस्क्राईब केलं तर पुढचा व्हिडिओ आल्याच्या नंतर तुम्हाला तेवढी माहिती तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येऊन जाईल आणि माहिती भेटत. ओके, चला बघा. आपण एस-आय-पी म्युच्युअल फंड मध्ये काय करू शकतो माहिती का, बँकेमार्फत करू शकतो. एक म्हणजे आता बँकेमार्फत करायला गेलं त्यानंतर काय करायचं माहिती का, समजा उदाहरणार्थ आपण बँक ऑफ इंडिया गेलो किंवा एसबीआय मध्ये गेलो, तर त्याला जर म्हणलं आपण की आम्हाला एसआयपी करायची, आम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तर आम्हाला कशी करायची ते सांगा, ते सांगतात. ओके, आणि त्याच्यानंतर जर समजा लय मोठा माहित नाही, आता तुम्हाला माहित नाही, आता कसं आहे माहितीये का, बँकेचं काहीतरी फायदा असतंय तेव्हा त्या बँका काहीतरी कुठाने करतात, नाही तर काही करत नाही. ओके, त्यामुळे काय करायला लागते माहिती का, आपल्याला जर अशी माहिती असली पाहिजे, हे महत्वाचं आहे. ओके, कारण की त्याच्यानंतर काय होतं, त्याचा लॉस काय होते पहा, तुम्हाला सांगतो. पहा पुढं, बँकेमार्फत जर केली ना, त्याला एक्झिट लोड लागतो. किती टक्के लागतो? 1-2%. म्हणजे आता तुम्ही म्हणसाल 1-2% काय नाही, मग आम्ही देऊ. ओके, पण आता पुढे त्याचं महत्व पहा कसा फरक पडतो. आता ते एक्झिट प्लॅन मार्फत जर केलं, समजा एक्झिट लोड लागते, आता बँकेमार्फत केल्याच्या नंतर काय होते माहिती का, आपल्याला हे रेग्युलर प्लॅन घेता येते. बँकेमार्फत रेग्युलर प्लॅन देते ते, ना की डायरेक्ट प्लॅन घेता येत नाही म्हणते पहा. बँकेमार्फत जर एसआयपी केली तर आपल्याला रेग्युलर प्लॅन देतात, डायरेक्ट प्लॅन घेता येत नाही. म्हणजे डायरेक्ट प्लॅन म्हणजे डायरेक्ट ग्रोथ, म्हणजे तुमचे पैसे एसबीआय मार्फतच्या अकाउंट, समजा ज्या कोण्या बँकेच्या अकाउंट मधून कटणार आणि त्या बँकेचा मध्यस्थी वाटा राहणार आणि नंतर ते इन्व्हेस्टमेंट करणार. ओके, तर हे रेग्युलर प्लॅन मध्ये होते. आणि जर समजा तुम्हाला डायरेक्ट ग्रोथ म्हणून जर घ्यायचं असेल, तुमच्या अकाउंट मधून कटणार आणि डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये पैसे जाणार, याला म्हणतात आपण डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. ओके, हे घेता येत नाही बँकेमार्फत जर केले. ओके, आणि काय विषय माहितीये का, आणखीन आणि लॉंग टर्म साठी करावं लागते एसआयपी कोणती जरी केली तर. आता त्याचा बेनिफिट पहा, नंतर सांगेल. लॉंग टर्म मध्ये ती अमाऊंट जास्त असते एक्झिट लोडची. एक्झिट लोड म्हणजे समजा 1-2% जर असेल तर ती अमाऊंट किती असू शकते माहिती, जर समजा 20-25-30 वर्षानंतर जर केली, तुमचा कॉर्पस खूप मोठा होतोय कंपाऊंडिंग होऊन, त्याच्यानंतर ती 10-20-30 लाखामध्येही जाऊ शकते अमाऊंट. किती? हे 1-2% जे म्हणालो आपण, ही अमाऊंट 10-20-30 लाखापर्यंत पण जाऊ शकते. तेवढे पैसे त्या मध्यस्थी बँकेला जातात. ओके, आता याला दुसरा पर्याय काय आहे, आता दुसरा पर्याय पहा, दुसरा पर्याय मोबाईलद्वारे. ओके, आणि ऑनलाईन पण करू शकतो आपण, ज्या त्या कंपनीचा. समजा आपल्याला एचडीएफसी घ्यायचं, एचडीएफसीच्या वेबसाईटवर जायचं, तिथून घ्यायचा. टाटाचा घ्यायचा असलं टाटाच्या वेबसाईटवर घ्यायचा. ओके, आणि जर समजा आपल्याला एसबीआयचा घ्यायचं, एसबीआयच्या अकाउंट ऑनलाईन गुगलवर टाकून एसबीआयचं म्युच्युअल फंड टाकायचं, तिथून घेऊ शकता. आयसीआयसीआयचं घ्यायचं असलं आयसीआयसीआय बँकेचा आहे, एडलवेजचा आहे, फ्रँकलिन इंडियाचा आहे, एलआयसीचं पण आलेलं आहे बरं. ओके, वेबसाईटवर जाऊन तुम्ही करू शकता. ओके, आणि ऍप्स मार्फत करू शकता. आता ऍप्स कोणते? प्ले स्टोअरवर जायचं, आपल्या मोबाईल मधून करू शकतो. प्ले स्टोअरवर गेल्याच्या नंतर काय करायचं, एसबीआय बँकेचं एक इन्व्हेस्ट ऍप म्हणून पहा, हिच्यात आता इन्व्हेस्ट ऍप म्हणून करू शकता. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे अँजल वन आहे, याही हिच्यामधून काय करू शकतो आपण, शेअर मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करू शकतो, लमसम अमाऊंट करू शकतो. ओके, ग्रो म्हणून ऍप आहे, तिच्यामध्ये करू शकता. जिरोधा कॉइन म्हणून आहे, तिच्यामध्ये करू शकता. अपस्टॉक्स म्हणून आहे, तिच्यामध्ये करू शकता. आणि आयएनडी मनी म्हणून आहे. असे एटसेट्रा म्हणजे कितीतरी प्लॅटफॉर्म आहेत की तिथून ते ऍप डाउनलोड करून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ओके, आणि आता माझ्या नजरेत जे आहे तुम्ही माझ्या माहिती असतो, मी जे काही करतो यूज तिच्यामध्ये ते सांगितले तुम्हाला. ओके, आणखीन पहा पुढं. आता एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला. उदाहरणार्थ कोण्याही बँकेचा असू द्या, कोणत्याही बँकेचा म्हणजे कोणताही म्युच्युअल फंड असू द्या. उदाहरणार्थ आता मी इथं एचडीएफसीचा घेतला. एचडीएफसी स्मॉल कॅप फंड नाव जर प्लॅन आपण
एसआयपी करायची आपल्याला. तर बँकेमार्फत जर केलं तर रेग्युलर प्लॅन येते. ओके. आणि या ऍपद्वारे जर केलं तर हे दोन्ही पर्याय येतात, 2 किंवा 4 पर्याय येतात त्याच्यात सांगतो, पण हे 2 महत्वाचे आहेत लक्षात घ्या. एचडीएफसी स्मॉल कॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ म्हणून येते. एचडीएफसी स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ येते. तर हिच्यामध्ये काय करायचं माहिती का आपल्याला, या डायरेक्ट प्लॅन ग्रोथवर क्लिक करून तिथून आपले पैसे डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये जातात. म्हणून हे आपल्यासाठी बेटर आहे. ओके. का, हे एक्झिट 1-2% लागायला ना, 1 ते 2% दरम्यान हे 10-20 लाखाचा डिफरन्स येते ना, हे तुमचा बचत होती. ओके. त्याच्यामुळे काय करायचं माहितीये का, हे डायरेक्ट प्लॅन ग्रोथ घ्यायची कोणतीही एसआयपी करत असताना. ओके. हा, आता हे झालं. ओके. आणि आता त्यांच्यानंतर पहा, आता IMP माझ्या नंतर मी जे व्हिडिओ टाकले होते त्याच्यानंतर लय जणांनी लोकांनी कमेंट केली की त्याचे रिटर्न येत नाहीत. आता तुमच्या माहितीचं सांगतो की आज मागच्या 1-1.5 वर्षापर्यंत बघितलं तर मार्केटनं काहीही टक्के रिटर्न दिलेलं नाही शेअर मार्केट, म्हणून एसआयपीनं कोणत्याही रिटर्न दिलेलं नाही. ओके. तर त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, 1-2 वर्षासाठी तुम्ही एसआयपी करायलाच नाही पाहिजे. 1-2-3 वर्षासाठी जर एसआयपी करायची असेल तर करू नका, स्पष्ट शब्द सांगा. काऊन माहितीये का, ही कोणतीही जर एसआयपी करायची असेल तर लॉंग टर्म साठी चांगली असते. एसआयपी जर समजा तुमच्या म्हणजे समजा सध्या कामाचे पैसे तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तसं जमत नाही. काऊन जमत नाही, कारण की तिथं मग तुम्हाला जर समजा तुमच्याकडे एखाद्या समजा काही पैसे येतं, ते पैसे जर समजा तुम्हाला काही काय 2-3 वर्ष तुम्हाला समजा काही काम नाही तर ते पैसे तुम्ही एसआयपी मध्ये टाकत असाल तसं करू नका. त्याच्यासाठी मग काय बेटर माहिती का, एफडी. काही नाही, 2-3% कोणतेही मार्केट कोणीकडे जाऊ द्या, एफडी 6 किंवा 7% किंवा 8%च्या 8.5% नाही, समजा 6-7% तर फिक्स येतात. तेवढे पैसे तुम्ही बँकेत एफडी करून टाका आणि मोकळवा. ओके. आणि हे बघा, आणि एसआयपी जर करायची असेल तर लॉंग टर्म साठी बेटर आहे. लॉंग टर्म साठी म्हणजे जास्त रिटर्न येते म्हणून, आणि त्याची कंपाऊंडिंग ही लॉंग टर्म मध्येच जास्त त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. ओके. एसआयपी जर करायची असेल तर ती लॉंग टर्म साठीच करावी. ओके. आणि लॉंग टर्म म्हणजे काय माहिती का, कमीत कमी वर्ष किती असायला पाहिजे एसआयपीचे, 10, 15, 20, 25, 30, 35, 40 किती पण करू शकता. कमीत कमी माझ्या मते ना 15, 20, 25, 30 वर्षाचा काळ तुम्ही घ्यायला पाहिजे कमीत कमी. ओके. आता तुमचं वय जर असेल म्हणसाल की माझं आता वय किती समजा 30, 35, 40 वर्ष आहे, 30, 35, 40 वर्षाच्या मी आता एसआयपी कुठं करू, तर भाऊ तुम्ही एसआयपी लेट करायली त्याला आता आपण काही इलाज करू शकत नाही. पण जर समजा तुमची इच्छा असेल करायची तरी पण तुम्ही 20 वर्षापूर करू शकता. त्या तुम्हाला फक्त तुम्हाला जर आता 500,000ची करायची असेल, जास्त पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला ते जास्त पैसे टाकावे लागतील. त्याच्यामुळे तुम्हाला त्या कंपाऊंडिंगचा फायदा भेटेल. आता जर समजा तुम्ही 1-2-3 वर्षासाठी 4-5 वर्षासाठी जर करत असतील तर एफडी बेटर आहे. कारण की हे जे एसआयपी जे म्युच्युअल फंड आहे ना, हे सगळं डिपेंड ऑन कशावर माहिती का, शेअर मार्केटवर. शेअर मार्केटवर डिपेंड आहे. शेअर मार्केट कधी कसं असतंय ते फ्लक्च्युएशन असते, त्याच्यात कमी जास्त होत राहते दररोज, म्हणून ते कधी वाढेल कधी कमी होईल. त्याच्यामुळं 2-3 वर्षासाठी करायचे नाही. आता मी 1-2 जण समजा व्हिडिओ शेअर केला होता आणि ते त्यांचा कमेंट आले हिच्यात खूप लॉस झाला, मी एसआयपी केली होती पण लगेच बंद केली. सर मी त्या सरला सांगू लागलो, सर मग त्यांना मी काय केलं, माझा पोर्टफोलिओ दाखवला. सर म्हटलं हे 1-2 वर्षासाठी नाही, तुम्ही 1 वर्ष जर केली आणि 1 वर्षाच्या आतच मोडली म्हणजे तिच्यात तुमचा लॉस झाला. लॉस कसा झाला, तुम्ही टॉप पोझिशनवर जर समजा इन्व्हेस्टमेंट केली तर ते तुम्ही आता सध्या मार्केट खाली आलेले आहे, मग मार्केट खाली आलेले असेल तुम्ही सेल केलं तुमचा लॉस होणारच आहे, हे पक्का आहे. म्हणून काय करायचं माहितीये का, कधी पण एसआयपी जर केली तर लॉंग टर्म साठी करायला पाहिजे. पहा मित्रांनो, पुढे आता जर समजा उदाहरणार्थ आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल घेतलं की एसआयपी जर समजा आपण एचडीबी स्मॉल कॅप फंड म्हणून डायरेक्ट प्लॅन ग्रोथ म्हणून आपण त्यामध्ये करायलो, कशी 500 रुपये दर मंथली इन्व्हेस्टमेंट करायला. ओके. आता दर मंथली 500 रुपये इन्व्हेस्टमेंट करत असताना काय होते माहितीये का, आता समजा लॉंग टर्म साठी कशी बेस्ट राहील हे बघू आपण. पहा, आता समजा आपण पहिल्या महिन्यात इन्व्हेस्टमेंट केली, तिथं एनएबी आपला इथं राहील. दुसऱ्या याच्यात केली इथं राहू शकते,
तिसऱ्या याच्यात गेलं, मार्केट वाढलं तर इथं असू शकते तिसरी इन्व्हेस्टमेंट. आता डबल मार्केट पडलं, चौथी इन्व्हेस्टमेंट इथं असू शकते. मार्केट डबल समजा जर खाली पडून वरी झालं, ते 5वा महिना समजा तुमचा इथं इन्व्हेस्टमेंट असू शकते. 6व्याला इथं असू शकते, 7व्याला इथं खाली असू शकते, 8व्याला इथं असू शकते, 9व्याला इथं डबल वरी असू शकते, 10व्याला इथं असू शकते, 11व्याला इथं असू शकते. म्हणजे हे विषय माहिती का काय आहे माहिती का, की असं जसं जसं स्टॉक मार्केट असं वाढत जाणार आहे तसं तसं तुमचा एनएव्ही वाढत जाईल. ओके, म्हणजे तशी तशी तुमची इन्व्हेस्टमेंट पण काय होईल माहिती का, कुठं कधी खाली भेटेल, कुठं वरी होईल, कुठं मीडियम मध्ये होईल, कुठं मीडियम मध्ये होईल, कुठं वरी होईल, कुठं वरी होईल आणि कुठं खाली होईल. म्हणजे या ठिकाणची ही इन्व्हेस्टमेंट तुमची व्हायली, इथंही व्हायली, इथंही व्हायली, इथंही व्हायली, इथंही व्हायली, इथंही व्हायली आणि इथंही व्हायली. ही अशी इन्व्हेस्टमेंट तुमची काय होईल माहिती का, सायमल्टेनियसली काय होईल, कुठेही असो मार्केट, न काही टेक्निक करता पर मंथली तुमचे पैसे इन्व्हेस्टमेंट होत चालले. म्हणून काय होईल माहिती का, तुम्हाला याचा जे फायदा भेटेल ना, की सरासरी याचा भेटेल, याचा सरासरी भेटेल तुम्हाला फायदा. ओके, म्हणून SIP कंटिन्युअसली चांगली असते. आणि असाच एनआयव्ही कसं असते, कधी मार्केट खाली जाते, कधी वरी जाते. आणि आता आपण बघितलं की सगळी SIP जे म्युच्युअल फंड डिपेंड आहे, कशावर डिपेंड आहे, शेअर मार्केटवर. शेअर मार्केट जसं चाल करल, वरी गेलं तर आपले SIP चे पोर्टफोलिओ पण जास्त रिटर्न देते, खाली पडलं तर खाली रिटर्न कमी होऊ शकतात. ओके, आणि जर समजा 1-2-3 वर्षातच काय होऊ शकतं, निगेटिव्ह मध्ये पण जाऊ शकते. म्हणून आपण लॉंग टर्म साठी SIP बेटर राहते. ठीक आहे, असं असते. ओके, पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.